नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. पूजा म्हणते त्याप्रमाणे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत दक्षिण सोलापूर या ठिकाणी. कुडल संगम नावाचं एक पावन स्थान आहे, अतिशय पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आज या ठिकाणी आपल्याला दोन प्राचीन मंदिरं बघायची आहेत. एक आहे संगमेश्वर मंदिर आणि दुसरं आहे हरिहरेश्वर मंदिर. मागच्या पहिल्या भागामध्ये आपण संगमेश्वर मंदिर बघितलं होतं. आता या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला इथलं हरिहरेश्वर मंदिर बघायचं आहे. आता आम्ही हरिहरेश्वर मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये किंवा मुखमंडपामध्ये उभे आहोत. आता आपल्याला इथलं सौंदर्य बघायचं आहे, इथला स्वर्गमंडप बघायचा आहे. तर चला हरिहरेश्वर मंदिर बघायला आरंभ करूयात. आपण ह्या बाजूनी प्रवेश केला होता मंदिराच्या प्रांगणामध्ये. इथे बहुमुखी शिवलिंगाचं दर्शन आपण घेतलेलं होतं. त्याच्या पलीकडची दोन मंदिरं इकडे होती. हे मुख्य संगमेश्वराचं मंदिर उजवीकडे आहे आणि तिथे बरोबर समोर खाली काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन आपल्याला घडतं. ते आता आपण हरिहरेश्वराचं दर्शन खाली जाऊन घेऊयात. आपल्याला समोर जे आता खाली दिसतंय हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे इथं मुख्य दोन मंदिरं आहेत, एक संगमेश्वर मंदिर आणि दुसरं हरिहरेश्वर मंदिर. हरिहर म्हणजे हर आणि हरी या दोघांचा संगम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मागच्या बाजूला असलेलं तुम्ही इथे बघू शकता, मागे आपल्याला आता इथे नदी दिसते आहे. ह्या दोन नद्यांचा संगम, या दोन्ही बाजूने येणाऱ्या दोन नद्यांचा संगम, त्याच्या तीरावरती असलेलं हे संगमेश्वर मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर. म्हणजे हर आणि हरी या दोघांचा संगम सुद्धा इथे आहे. अशी विशेष स्थान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हरिहरेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून आपल्याला खाली जावं लागतं. हे मंदिर काही वर्ष पुराच्या पाण्यामध्ये आलेल्या गाळाखाली दबलेलं होतं. नंतर उत्खननामध्ये हे मंदिर सगळं काढण्यात आलेलं आहे किंवा साफ करून आपल्यासाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम ह्या सुद्धा मंदिरावरती आपल्याला बघायला मिळतं. असा हरचा म्हणजे शिवाचा आणि विष्णूचं एकत्र असलेला संगम आपल्याला फार तुरळक ठिकाणी बघायला मिळतो, जो आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. आतमध्ये जाऊन आता आपण बघूयात. आता आपण ह्या पायऱ्या उतरून आतमध्ये आलेलो होतो. ही मंदिराची प्राचीन तटबंदी आहे, डावी बाजू जी आपल्याला दिसते. ह्या बाजूला जे दिसतंय हे सगळं नंतर बांधकाम करण्यात आलेलं आहे, जीर्णोद्धार करताना. कारण हे सगळं संपूर्ण परिसर अनेक वर्ष पुराच्या पाण्यातल्या गाळाखाली दबलेलं होतं. नंतर हे साफसफाई करून आपल्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा आपण इथे समोर आले आपल्याला पार्वती मातेचं दोन रूप बघायला मिळतात. ह्या बाजूने आपण जे बघतो आहोत हे एक पार्वती मातेचं रूप आहे आणि ह्याच्या बरोबर मागच्या बाजूने एक पार्वती मातेचं रूप आहे. म्हणजे पार्वती मातेचं सौम्य रूप आणि रौद्र रूप अशी दोन रूपांची दर्शनं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात किंवा घ्यायला मिळतात. ह्या बाजूनी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला थोडंसं समोर जाऊन दाखवतो दुसरं रूप. आता आपण पार्वती मातेचं दुसरं रूप बघत आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता ह्या बाजूला दोन्ही बाजूला मुघलांच्या आक्रमणामध्ये ह्याचं भंजन करण्यात आलेलं आहे, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी अवस्थेमध्ये असलेली पार्वती मातेची रूपं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. असं दोन रूपं एका ठिकाणी असलेलं शिल्प पण आपल्याला कधीच बघायला मिळत नाही, जे आम्हाला इथे बघायला मिळालं. आता ह्या पार्वती मातेच्या मूर्तीच्या वरतीच जर आपण बघितलं तर इथे अतिशय सुंदर असं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता. थोडंसं क्लोजअप मध्ये मी तुम्हाला दाखवतो. पार्वती मातेच्या वरती जर आपण छताकडे बघितलं तर आपल्याला कालिया मर्दन करताना श्रीकृष्णाचं सुंदर शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता कालियाचे वेटोळे अनेक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता अर्थात भंजन झालेलं आहे किंवा जीर्ण झालेलं आहे, पण मध्यभागी असलेले श्रीकृष्ण आणि त्याचा मुघलांनी मुखवटा तोडलेला आहे, पण मध्यभागी असलेले श्रीकृष्ण आणि कालिया आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतो. अखंड पाषाणामध्ये हे गोलाकार बनवून सुंदर नक्षीकाम आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतं. हे मुखमंडपाचे स्तंभ आता आपण बघत आहोत आणि समोर असलेलं पार्वती मातेचं शिल्प आता आपण बघितलं. पार्वती मातेच्या बरोबर समोर आपल्याला नागदेवताची दोन भव्य शिल्प बघायला मिळतात. म्हणजे आपण ह्या भागामध्ये जर आपण बघितलं तर अनेक नागदेवतांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. ही दोन नागदेवतांची समोर शिल्प आहेत. समोर दोन भांडी, आत्ताच्या कालावधीमध्ये ज्याला आपण भांडी म्हणतो तशी पाषाणाच्या आकाराची भांडी किंवा दिवे इथे बनवलेले आहेत. त्याच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर सुंदर भैरवाचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. त्या भैरवाच्या शिल्पाच्या बाजूला सुद्धा दोन नागदेवता आहेत. ते आपण जवळ जाऊन बघणारच आहोत. आधी मंदिर हे मुखमंडप बघून घेऊ आणि मग आपण आतमधलं मंदिर बघायला जाऊया. आता आपण ही जी दोन नागशिल्प बघितली, नागदेवतांची शिल्प बघितली, त्याच्या वरच्या भागामध्ये एक विशेष शिल्प आपल्याला बघायला मिळतं. थोडंसं क्लोजअप करून मी तुम्हाला दाखवतो. आतापर्यंत आपण 100च्या आसपास मंदिर आपल्या वाहिनीवरती बघितलेली आहेत, पण अशा प्रकारचं शिल्प आपल्याला कधीही बघायला मिळालेलं नव्हतं. एकच श्रीकृष्णाचं मुखवटा आहे
आणि 5 शरीरं दाखवली आहेत. कुठल्याही बाजूनी जर हे शिल्प आपण बघितलं, गोल फिरून तुम्ही कसंही बघितलं तरी प्रत्येक धडाला एक मुखवटा आपल्याला श्रीकृष्णाचा बघायला मिळतो. असं बहुरूपी श्रीकृष्ण नावाचं शिल्प आपल्याला या मुख्य मंदिराच्या मुखमंडपामध्येच वरच्या बाजूला बघायला मिळतं. हे विशेष शिल्प आहे, असं तुम्हाला इतर कुठेही बघायला मिळणार नाही. आता आपण जे एक मुखवटा आणि 5 श्रीकृष्णाचं शरीर असलेलं शिल्प बघितलं, त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर गोपिकांबरोबर क्रीडा करत असतानाचं शिल्प आपल्याला वरच्या भागामध्ये त्याच्या उजव्या हाताला बघायला मिळतं. हे पण अतिशय सुंदर शिल्प आहे. ही शिल्प आपल्याला अन्य ठिकाणी कुठेही बघायला मिळत नाहीत. अजून एक शिल्प आहे, ते मी आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. माझ्या बरोबर मागे ते शिल्प आहे. आता आपण जे पटलावर बघत आहोत ते सवंगड्यांबरोबर खेळणाऱ्या श्रीकृष्णाचं शिल्प आहे. म्हणजे मंदिराचा मुख्य मुखमंडप जो आहे तिथे वरच्या बाजूला 3 शिल्प आपल्याला बघायला मिळाली. हे सवंगड्यांबरोबर खेळणारा श्रीकृष्ण, मध्यभागी असलेलं 5 शरीर आणि 1 मुखवटा असलेलं शिल्प आणि पलीकडे गोपिकांबरोबरचं शिल्प, अशी 3 शिल्प आपल्याला वरच्या भागामध्ये मुखमंडपामध्ये बघायला मिळतात. ही या मंदिराची विशेषता आहे. आता आपण हे मुखमंडपाचा भाग बघितला होता. बाहेरचा काही भाग तुम्हाला दाखवायचा राहिला, विशेषता दाखवायच्या राहिल्या, म्हणून मी पुन्हा बाहेर आलेलो आहे. इथे मंदिराच्या मुखमंडपाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एका गणरायाचं दर्शन घडतं, जे आता आपल्याला पटलावरती घडत आहे. हे बाहेरचे मुखमंडपाचे कठडे जर आपण बघितले आणि त्याचे जर आतले स्तंभ बघितले तर त्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि त्याचा मंदिराचा वरचा जर भाग बघितला, अशा प्रकारची शिखरं केलेली आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेली आहेत. वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी ही शिखरं आपल्याला अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळतात. इथे विशेष करून विविध प्रकारची शिल्प आपल्याला किंवा शिखरं केलेली बाहेरच्या बाजूनी मंदिराच्या बघायला मिळतात. पुन्हा आपण मुखमंडपामध्ये आलेलो आहोत. मुखमंडपामधून आतमध्ये स्वर्ग मंडपाकडे जाण्याचा जो प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आता आपण बघून घेऊया. हा खालचा उंबऱ्याचा भाग, त्याच्यावरती दोन्ही बाजूला 2 शिल्प केलेली आहेत. मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो. जास्त वर्णन करत बसलो तर चलचित्राची लांबी खूप मोठी होते आणि लोक बघत नाहीत फार लांब चलचित्र झालं तर. इथेही आपल्याला द्वारशाखा बघायला मिळतात. ललाटबिंब आहे, ललाटबिंबाच्या वरती केलेली सुंदर शिल्पकाम आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यावरती असलेलं सवंगड्याबरोबर खेळणारा श्रीकृष्ण आपण आधीच बघितलेला आहे. अशा प्रकारची हे एका बाजूचं हे एक प्रवेशद्वार आहे आणि असंच प्रवेशद्वार त्या बाजूला सुद्धा आहे. आणि ह्या वरच्या भागामध्ये असलेली 3 शिल्प आपण बघितली. हा सगळा मुखमंडपाचा असलेला भाग आहे. इथून आतमध्ये आपण स्वर्ग मंडपाकडे जातो. आता आपण स्वर्ग मंडपामध्ये जाऊन स्वर्ग मंडप बघून घेऊयात. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये आणि सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरामध्ये अशा प्रकारचे स्वर्ग मंडप आपण बघितलेले होते. स्वर्ग मंडप म्हणजे मध्ये रंगशिळा असते. इथे चौकोनी आकाराची रंगशिळा आहे. खिद्रापूरच्या मंदिरामध्ये गोल होती. अशी रंगशिळा इथे आहे. या रंगशिळेवरती परमेश्वरासमोर ज्या कला सादर केल्या जायच्या त्या या ठिकाणी केल्या जायच्या. समोर असलेलं भैरवाचं शिल्प आपण जवळ जाऊन व्यवस्थित बघूयात. स्वर्गमंडपातच खाली असलेल्या रंगशिळेच्या समोर हे भैरवाचं शिल्प आहे. एका हातात असलेलं डमरू, दुसऱ्या हातामध्ये असलेलं त्रिशूळ, या खुणा आहेत. खाली कदाचित त्याच्या हातामध्ये नरमुंड असावं, तो भाग तुटलेला आहे, खालचा भाग हाताचा तुटलेला आहे, पण त्याच्यामध्ये कदाचित नरमुंड असावं. असं हे सुंदर भैरवाचं शिल्प आपल्याला स्वर्गमंडपामध्ये बघायला मिळतं. त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर उत्खननामध्ये सापडलेलं एक शिल्प इथे आणून ठेवण्यात आलेलं आहे. बासरी दिसते आहे हातामध्ये, पावा दिसतोय, म्हणजे हे श्रीकृष्णाचं शिल्प आहे. त्याच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर एक आपल्याला स्वर्गमंडपाची उजवी बाजू बघायला मिळते. आणि त्याच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर आता मी तुम्हाला आश्चर्य करून सोडणारं नक्षीकाम दाखवत आहे. जशा आपण खिद्रापूरच्या मंदिरामध्ये बघितलेल्या स्वर्गमंडपाच्या सूरसुंदरी होत्या किंवा टहाकरीच्या जगदंबा माता मंदिरामध्ये अशा प्रकारच्या सूरसुंदरी आपण बघितल्या होत्या. नेवासाच्या मोहिनीराज मंदिरामध्ये अशा प्रकारच्या सूरसुंदरी आपण वरच्या भागामध्ये बघितलेल्या होत्या. अनेक प्रकारच्या यक्षिणी, वर हात केलेल्या यक्षिणी आणि अनेक प्रकारच्या सूरसुंदरी आपल्याला या स्वर्गमंडपामध्ये बघायला मिळतात. हे आता आपण जे पटलावरती बघत आहोत या सगळ्या वरच्या सूरसुंदरी, यक्षिणी, विविध प्रकारच्या देवता, विविध प्रकारची वाद्य वाजवताना असलेल्या सूरसुंदरी, छोट्या आकारातली शिल्प, नृत्य करणाऱ्या महिला इत्यादी अनेक प्रकारची शिल्प आपल्याला या स्वर्गमंडपामध्ये चहूबाजूनी बघायला मिळतात. या अशा प्रकारचे स्वर्गमंडप आपल्याला फार कमी मंदिरांमध्ये बघायला मिळतात.
म्हणजे आपल्या वाहिनीवरती आतापर्यंत आपण जवळपास 100हून अधिक मंदिरं बघितलेली आहेत, पण त्यातल्या फक्त 3 मंदिरांमध्ये अशा प्रकारचे स्वर्गमंडप आपल्याला बघायला मिळाले होते. स्वर्गमंडपाचा जो वरचा भाग आहे तो मी एका फ्रेम मध्ये तुम्हाला दाखवण्याचा आता प्रयत्न करतो. आता आपल्याला जे पटलावरती दिसत आहे हे स्वर्गमंडपाचा वरचा भाग आहे. अन्य ठिकाणी जे स्वर्गमंडप असतात ते बहुधा आपल्याला गोल आकाराचे बघायला मिळतात, पण इथे आपल्याला स्वर्गमंडप आयताकृती बघायला मिळतो. ही एक इथली विशेषता आहे. आता मी ह्यातल्या काही शिल्प तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवतो. तुम्ही त्याचा आनंद घ्या, या शिल्पकलेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आता मी पार्श्वसंगीत लावून तुम्हाला इथल्या शिल्प सौंदर्याचा 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. संपूर्णपणे गोल फिरून तुम्ही त्याचा आनंद घ्या. या अशा प्रकारची शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात. आता आपण ज्या सुंदर शिल्पकलेचा आनंद घेतला, स्वर्गमंडपातील सुंदर शिल्पकलेचा आनंद घेतला, त्याच्या समोरच्या बाजूला आतमध्ये गर्भगृहाकडे जाण्यासाठी हे 2 मार्ग आहेत. ह्या मार्गातून आपण समोर जर बघितलं तर आपल्याला शिवाचं दर्शन होतं आणि ह्या बाजूनी आतमध्ये जर बघितलं तर आपल्याला विष्णूचं दर्शन होतं. आतमध्ये गेल्यावर ह्या बरोबर भैरवाच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला गणपतीरायाचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं. आता आपण आतमध्ये जाऊन या तिन्ही देवतांची दर्शनं घेऊयात. डाव्या हाताच्या प्रवेशद्वारामधून मी आतमध्ये आलेलो आहे. समोरच आपल्याला शिवाचं दर्शन होतं. महादेवाचं दर्शन आपण घेऊयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो. डावीकडे असलेले शिवलिंग किंवा महादेवाचं दर्शन आपण इथे घेतलं. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरोबर भैरवाच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला आपल्याला गणरायाचं दर्शन होतं. अर्थात मुघलांच्या आक्रमणामध्ये याचं भंजन झालेलं आहे. मुघलांनी आपल्या अशा सुंदर सुंदर कलाकृती ज्या निर्माण करायला आपल्या पूर्वजांना शेकडो वर्षांचा कालावधी लागलेला होता, ती शिल्पकला त्या दुष्ट लोकांनी मोडून काढलेली आहे. त्यातलंच एक चिन्ह आपल्याला या ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. हे मधलं गणरायाचं दर्शन आहे आणि त्याच्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर आपल्याला विष्णूचं म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन होतं. विष्णू म्हणजे श्रीकृष्ण या ठिकाणी आपल्याला दर्शन घेता येतं. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. श्रीकृष्णाचं मंदिर उजव्या हाताला असलेलं. आता एक इथला नमुना बघून घेऊ. गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला काय नक्षीकाम आहे मी तुम्हाला एक नमुना म्हणून दाखवतोय. श्रीकृष्णाच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला समोरच्या भागाला जर आपण बघितलं तर दगडामध्ये कोरलेली रांगोळी आपल्याला परमनंट रांगोळी बघायला मिळते. समोर असलेला उंबरठ्याला सुद्धा समान नक्षीकाम केलेलं आहे दोन्ही बाजूला. इथे असलेल्या सुद्धा सुंदर द्वारशाखा दोन्ही बाजूला आहेत. एक द्वारशाखा मी तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवतो. इथे सुद्धा सुंदर बारीक आकारामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. हे तुम्ही मधल्या आकाराचं बारीक आकाराचं नक्षीकाम बघू शकता. इथे सुद्धा 3D शिल्पकाम केलेलं आहे. माझं बोट मागे जात नाहीये, एवढी छोटा भाग पाषाणाचा कोरून काढण्यात आलेला आहे. कोणत्याही आधुनिक शस्त्रास्त्रांशिवाय आपल्या पूर्वजांनी हे वैभव आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही कल्पना करा, हा मागचा दगडाचा भाग जो आहे हा कोरून काढायचा आहे. हे बघा, मी इथे तुम्हाला माझी करंगळी सुद्धा जात नाहीये, एवढा बारीक आकारातनं कोरून काढलेला आहे. हे पुढच्या भागाला इजा होऊ न देता म्हणजे पुढचा भाग जसाच्या तसा ठेवून मागचा भाग चिन्नी हातोडीने कोरून काढायचा आहे. एक जरी चिन्नीचा किंवा हातोड्याचा घाव चुकीचा पडला तर हा संपूर्ण पाषाण, कारण ही द्वारशाखा जी आहे खालपासून वरपर्यंत असणारी द्वारशाखा जवळपास 5-6 फुटाची अखंड पाषाणामध्ये बनवलेली द्वारशाखा आहे. आणि इथे हातोडीचा घाव मारताना एक जरी चूक झाली किंवा त्रुटी झाली तर हा संपूर्ण पाषाण फेकून द्यावा लागेल आणि पुन्हा पहिल्यापासून काम सुरू करावं लागेल किंवा आरंभ करावा लागेल. आणि आपण जेव्हा ही अशी प्राचीन मंदिरं बघतो त्यावेळेला ह्या सगळ्या आपल्या पूर्वजांच्या कष्टाची आपल्याला सहजपणे कल्पना येत नाही. म्हणून माझा हा नेहमी प्रयत्न असतो की आपल्या मंदिरांचं हे सौंदर्य आणि हे वैभव आपल्या लोकांना बघण्याचा आवड लागली पाहिजे, त्यांना छंद लागला पाहिजे आणि त्यांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांना ह्या सगळ्या सुंदर मंदिरांना भेटी देण्याची आवड लावावी.
आणि म्हणून मी जीव तोडून सगळ्यांना सांगत असतो की अशा प्राचीन मंदिरांना भेट द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे. आपण सगळेच जण हिल स्टेशनला जातो, समुद्रकिनारी जातो, मजा मस्ती करतो, सगळं काही करतो. ते करायला काहीच हरकत नाहीये किंवा काहीच आक्षेप नाहीये. परंतु हे खरं भारताचं सौंदर्य आहे, हे खरं भारताचं वैभव आहे, जे दुर्लक्षित असतं. बऱ्याच ठिकाणी अप्रसिद्ध मंदिरं असतात, पण बरंच काही बघण्यासारखं असतं. हे भारताचं सौंदर्य बघायला आपल्या लोकांनी आलं पाहिजे आणि आपल्या बरोबरीच्या आपलं ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा अशीच मंदिरांना भेटी देण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. आता आपण मंदिर बाहेरनं बघायला आरंभ करूया. आता आपण मंदिर बाहेरून बघत आहोत. मगाशी मी तुम्हाला हा भाग दाखवला होता मंदिराचा. वरच्या बाजूला केलेली शिखरं, छोट्या छोट्या आकाराची शिखरं, आपली जी धामं आहेत, 4 धाम ज्याला म्हटलं जातं, त्यांची प्रतिनिधित्व म्हणून अशा प्रकारची शिखरं केलेली आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेली आहेत. तशीच वेगवेगळ्या आकाराची शिल्प किंवा शिखरं आपल्याला ह्या मंदिराच्या वरच्या भागामध्ये केलेली दिसतात. कदाचित पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे मोठं शिखर असावं पाषाणामध्ये केलेलं, पण ते मुघलांनी तोडलं असेल किंवा कालओघानुसार तुटून सुद्धा गेलं असेल. पण सध्या एवढा भाग आपल्याला बघायला मिळतो जो सुद्धा बघण्यासारखा आहे. समान दिसणारी काही शिखरं आहेत किंवा काही पॅटर्न आहेत या शिखरांमध्ये आणि तेच पॅटर्न आपल्याला मंदिराच्या चारी बाजूनी वरच्या भागामध्ये बघायला मिळतात. आता आपण मंदिराची बाहेरची बाजू बघत आहोत, डावी बाजू बघत आहोत. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये मुख्य गर्भगृहामध्ये जे शिवाला अभिषेक केला जातो त्याचं तीर्थ बाहेर येण्यासाठी इथे प्राचीन कालावधीमध्ये गोमुख असावं किंवा मकरमुख असावं, हे तीर्थ बाहेर येण्याचं स्थान आहे. ही आता आपण बघत आहोत. ही मंदिराची मागची बाजूकडे आपण हळूहळू चाललेलो आहोत. हे मंदिराचं मागचं दृश्य आहे. आता मी मागच्या बाजूच्या कोपऱ्यामधून तुम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूचं दृश्य दाखवत आहे. इथे आपण शंकराचं दर्शन घेतलं होतं. इथे मध्यभागी गणपती होता आणि त्या बाजूला कोपऱ्यामध्ये आपण श्रीकृष्णाचं दर्शन घेतलेलं होतं. ही मंदिराची मागची बाजू अशा प्रकारची दिसते. मंदिराचं प्रांगण ही सगळी तटबंदी नंतर बांधण्यात आलेली आहे जीर्णोद्धारामध्ये, कारण प्राचीन तटबंदी अतिशय तुटलेल्या अवस्थेमध्ये होती. त्यामुळे जीर्णोद्धार करताना हे सगळं नवीन काम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे गावकऱ्यांच्या पुढाकाराने आणि इतिहास पुरातत्व खात्याच्या मदतीने या संपूर्ण मंदिर संकुलाचा जीर्णोद्धाराचं काम सध्या चालू आहे. संथ गतीने चालू आहे, पण चालू आहे आणि सुंदर पद्धतीने या मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे. आता आपण बोलता बोलता मंदिराच्या उजव्या बाजूला आलेलो आहोत. हे मंदिर उजव्या बाजूनी असं दिसतं. इथे एक तीर्थ बाहेर येण्यासाठी स्थान केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. ह्यावरती तुम्ही बघू शकता खिद्रापूरच्या मंदिरामध्ये जसे आपल्याला पॅटर्न दिसले होते, ज्याला जाल वातायन म्हणतात, त्याचे पॅटर्न आपण बघितले होते, किंवा टहाकरीच्या जगदंबा वाता मंदिरामध्ये अशा प्रकारचे तावदानांचे किंवा जाल वातायनांचे पॅटर्न बघायला मिळालेले होते. तसेच पॅटर्न आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतात. हे सगळं प्राचीन बांधकाम आहे. आता आपण बघत आहोत हे हरिहरेश्वर मंदिराची उजवी बाहेरची बाजू आहे किंवा बाहेरच्या बाजूने मी तुम्हाला दाखवत आहे. समोर असलेलं हरिहरेश्वर मंदिर जे आता आपण आतमध्ये बघितलं. एक गोष्ट तुम्हाला सुरुवातीला दाखवायची राहिली होती ती दाखवतो. या मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला वरती उंचावरती आपल्याला एक उंचवटा केलेला दिसतो किंवा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे पाषाणामध्ये बनवलेला. ह्याला होमकुंड किंवा स्वाहाकार करण्यासाठी असलेली जागा या ठिकाणी उंचवट्यावरती केलेली आपल्याला बघायला मिळते. हा सगळा मंदिराचा हरिहरेश्वर मंदिराचा परिसर आहे. पुन्हा एकदा समोरनं मी तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवतो आणि मग आपण या चलचित्राची इतिश्री करूयात. चारी बाजूनी मंदिर बघून आता आपण मंदिराच्या समोरच्या दर्शनी भागामध्ये आलेलो आहोत आणि हा आहे मंदिराचा दर्शनी भाग जो जिथपासून आपण आरंभ केलेला होता. तर दर्शक हो, आशा करतो की आज जे आपण सुंदर प्राचीन असं हरिहरेश्वर मंदिर बघितलं, इथला स्वर्गमंडप बघितला, भैरवाची मूर्ती बघितली, हर आणि हरी यांचा संगम असलेलं सुंदर दर्शन आपण घेतलं. आम्हाला हे स्थान अतिशय आवडलं. तसंच हे स्थान तुम्हालाही आवडलं असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हे स्थान आवडलं असेल तर नेहमीची विनंती तुम्हाला पूजा करणार आहे. कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हीच नम्र विनंती. म्हणजे पूजाला म्हणायचं आहे की आमच्या चलचित्राला लाईक नक्की करा, एक छोटीशी टिप्पणी नक्की करा. टिप्पणी म्हणजे कॉमेंट. टिप्पणी नक्की करा. ही मंदिरं, प्राचीन मंदिरं अधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी तुमच्या लाईकचा आणि कॉमेंटचा खूप लाभ होतो. त्यामुळे कॉमेंट अवश्य करा. अजून जर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर फॉलो सुद्धा करा. ही तुम्हाला नम्र विनंती आहे. चला तर मग अशाच कुठल्या तरी पुढच्या प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.